हॅलो स्टुडंट, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या चॅप्टर्समध्ये कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर हा पॉईंट पाहू. आता कॅपॅसिटर हे असे एक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे जे इन्स्ट्रुमेंट दोन कंडक्टिंग प्लेट किंवा दोन कंडक्टिंग मटेरियल पासून तयार होते. हे जे दोन कंडक्टिंग मटेरियल्स ते कंडक्टिंग मटेरियल इन्सुलेटर्स और डायलेक्ट्रिक मटेरियलने काय केलेले सेपरेट. आता कॅपॅसिटरचा यूज कशासाठी केला जातो तर कॅपॅसिटरचा यूज लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी स्टोअर करण्यासाठी. म्हणजे ते जे चार्ज तयार होणार ते चार्ज त्याचं पोटेन्शियल एनर्जीचं स्टोरेज करण्यासाठी उपयोग केला जातो. इज द सिंपल डेफिनेशन. कॅपॅसिटर इज अ सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ टू कंडक्टर्स हॅविंग इक्वल अँड अपोजिट चार्ज सेपरेटेड बाय इन्सुलेटिंग और डायलेक्ट्रिक मटेरियल. ह्या पासून तयार केलेल्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो कॅपॅसिटर. आता एक कॅपॅसिटरचं सिंपल डायग्राम जर आपण पाहिलं, ही जी आपण सिंपल डायग्राम पाहिली, इथे आपण दोन कंडक्टिंग प्लेट घेतले P1 आणि P2. हे दोन कंडक्टिंग प्लेट D एवढ्या डिस्टन्सने सेपरेट केले. हे सेपरेट केलेल्या डिस्टन्स मध्ये काय इन्सुलेटिंग और डायलेक्ट्रिक मटेरियल. ह्या P1 आणि P2 प्लेटवर अप्लाय झालेले दोन अपोजिट चार्ज इनसाइड. P1 प्लेटवर आपण प्लस Q आणि P2 प्लेटवर आपण मायनस Q एवढे चार्ज काय करतो अप्लाय करतो. ह्या दोन्ही चार्जचा मॅग्नेट्यूड काय सारखा. म्हणजे तिथे तयार झालेलं जे काय इलेक्ट्रिक फील्ड आहे ते ह्या चार्जच्या काय होतं प्रोपोर्शनली तयार होतं. आणि इथे जे असलेले जे पोटेन्शियल, आता इथे असलेलं पोटेन्शियल P1 प्लेटवरती V1 एवढं तयार होतं आणि P2 प्लेटवरती V2 एवढं तयार होतं. मग ह्या दोघांपासून तयार झालेलं पोटेन्शियल V is equal to V1 minus V2. ह्या दोघांचा हा प्लस चार्ज असतो प्लस आणि इथे मायनस. तुमची जी निगेटिव्ह प्लेट आहे म्हणजे P2 प्लेट, ही प्लेट ग्राउंड केलेली असते किंवा अर्थ केलेली असते, जेणेकरून ह्याच्या बाहेरचा जो चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज तो ग्राउंड कडे ट्रान्सफर होतो आणि फक्त आतमध्ये पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ह्याच डायरेक्शनने काय होईल इलेक्ट्रिक फील्ड तयार. ही जी इलेक्ट्रिक फील्ड ती इलेक्ट्रिक चार्जला काय प्रोपोर्शनली आणि ते इलेक्ट्रिक फील्ड मुळे तिथे काय तयार होत आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. जे चार्ज इज इलेक्ट्रिक चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. इज द सिंपल कन्सेप्ट. म्हणजे इथे जे चार्ज आहे ते चार्ज इलेक्ट्रिक फील्ड तयार होते आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मुळेच काय तयार होतं इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. आणि हे पोटेन्शियल इलेक्ट्रिकल चार्जला काय प्रोपोर्शनल. मग इथे जर हा जो प्रोपोर्शनल आहे तो काहीतरी कॉन्स्टंट असणार आहे आणि तो कॉन्स्टंट म्हणजेच काय कॅपॅसिटर. Therefore C is equal to Q divided by V. C is कॅपॅसिटर. आणि इथे जो कॉन्स्टंट तयार होणार आहे तो कॉन्स्टंट काय आपला कॅपॅसिटर. त्याला काय म्हणतो आपण कॅपॅसिटर. The simple another definition, the electrical potential is proportional to the electrical charge. This Q is directly proportional to V. Capacitor is the ratio of electrical charge to electrical potential. आता हा जो कॅपॅसिटर आहे तर कॅपॅसिटरचा आपण वर्किंग काय सांगितलं कॅपॅसिटर स्टोअर्स द एनर्जी. मग ही स्टोअर द एनर्जी is the simple again another definition. Capacitor, the ability of conductor to store, काय स्टोअर करतो इलेक्ट्रिकल चार्ज and electrical potential energy is called as capacitance or capacitor. आता कॅपॅसिटरचं युनिट काय तर कॅपॅसिटरचं SI युनिट कॅपॅसिटरची व्हॅल्यू कशात मेजर करतो आपण फॅरेड मध्ये. अँड सिम्बॉल अशा दोन सिंपल पॅरलल लाईन दाखवतात. सिंपल सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर. त्याच्यानंतर अजून एक विचारलं होतं ते म्हणजे डायमेन्शन.
कॅपॅसिटरचा जो फॉर्म्युला आहे, कॅपॅसिटर इज इक्वल टू 1 चार्ज डिवाइडेड बाय 1 व्होल्ट मीन्स कूलम पर व्होल्ट. तर त्याच्यावर डायमेन्शन्स येतात n-1 n-2 t raised to 4 I raised to 2. आता हा जो करंटचा जो सिम्बॉल आहे तो कुठे कुठे कॅपिटल A यांनी सुद्धा दाखवलेला आहे आणि I ने सुद्धा दाखवलेला आहे. डायमेन्शन्स m raised to -1 l raised to -2 t raised to 4 and current raised to 2. असं काय त्याचे डायमेन्शन्स. द सिम्बॉल SI unit farad symbol join the two parallel lines at dimension -4 m raised to -1 l raised to -2 t raised to 4 I raised to 2. प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटर ऑफ वर्किंग कसं करतो थोडक्यात आपण पाहू. कॅपॅसिटरचे आपण डेफिनेशन्स मध्ये सांगितले ते आपण दोन प्लेट यूज करतो. तर फर्स्ट इथे आपण P1 ही इन्सुलेटिंग कंडक्टिंग मेटल प्लेट की ज्या मेटल प्लेटवर Q तेवढे पॉझिटिव्ह चार्ज काय केलेले ठेवले. आता ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळे इथे काहीतरी इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होणार आहे तयार होणार आहे आणि ते इलेक्ट्रिक पोटेन्शियलमुळे आणि चार्जमुळे त्या प्लेटची स्वतःची काहीतरी कॅपॅसिटर पॉवर असते आणि ती कॅपॅसिटर पॉवर काय असणार तर C1 इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय सिंपल कन्सेप्ट आहे. आता इथे जी कॅपॅसिटरची पॉवर ती जर कॅपॅसिटरची जर पॉवर मला इन्क्रीज करायची असेल किंवा जर ती वाढवायची असेल तर काय करायला लागणार आहे तर ह्या प्लेटच्या शेजारी मला अजून एक प्लेट काय करावी लागणार आहे ठेवावी लागेल. P1 प्लेटच्या शेजारी आपण एक इन्सुलेटिंग कंडक्टिंग प्लेट P2 प्लेस केली. हे दोन्ही प्लेट इन्सुलेटिंग किंवा डायलेक्ट्रिक मटेरियल काय केले सेपरेट केले. आता P1 प्लेट वरती Q एवढे चार्ज ऑलरेडी आहे आणि P2 प्लेट वरती दोन्ही चार्ज येणार आहेत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज. तर P1 प्लेट मध्ये P2 प्लेटच्या आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज तयार होतात आणि बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज तयार होतात. जेवढे निगेटिव्ह चार्ज असतील तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज ह्या प्लेटवर काय होणार आहे तयार होणार. आता या दोन्ही चार्जचे जे मॅग्निट्यूड आहे ते सारखंच आहे. ते मॅग्निट्यूड सारखं असल्यामुळे इथे तयार होणार म्हणजे P2 प्लेट वरील नेट चार्ज हे काय 0 म्हणजे तिथे असलेले एकूण टोटल चार्जची व्हॅल्यू जर आपण घेतली नेट किंवा रिझल्टंट चार्ज तर ते काय येणार आहे 0 येणार. इकडे निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह आहे म्हणजे P2 प्लेट इज न्यूट्रल. ती न्यूट्रल आहे आणि ती याच्याबरोबर कसल्याही प्रकारचं पोलरायझेशन करणार नाही. आणि जर पोलरायझेशन झालंच नाही म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज आहे हा पॉझिटिव्ह चार्ज जर पोलरायझेशन झालंच नाही तर तिथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार नाही. इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं नाही तर पोटेन्शियल डिफरन्स बदलणार नाही. जोपर्यंत ही प्लेट न्यूट्रल आहे तो म्हणजे ह्या प्लेटवरचे जे आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज ते काय करायचे घालवायचे. मग ते आपण ते पॉझिटिव्ह चार्ज कसे घालवणार किंवा कसे ट्रान्सफर करणार आहे तर ते ट्रान्सफर करण्यासाठी ही जी प्लेट P2 प्लेट तर त्याच्या बाहेरील बाजूला आपण ग्राउंड करतो किंवा अर्थ इज निगेटिव्ह चार्ज आणि ते निगेटिव्ह चार्ज कडे असल्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज त्या निगेटिव्ह चार्ज कडे काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे किंवा ह्या पॉझिटिव्ह चार्ज मध्ये पॉझिटिव्ह चार्ज तिकडे काय होते रिपल केले जाते. किंवा जेव्हा P2 प्लेट ही आपण ग्राउंड करू तेव्हा P2 प्लेट ग्राउंड केल्यामुळे P2 प्लेटच्या बाहेरील पॉझिटिव्ह चार्ज रिफ्लेक्टेड होणार म्हणजे आता राहिले काय फक्त निगेटिव्ह चार्ज आतल्या बाजूचे निगेटिव्ह आणि P1 वरचे पॉझिटिव्ह चार्ज. या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तिथे काय तयार होणार आहे तर इलेक्ट्रिक फील्ड आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमुळेच तिथे पोटेन्शियल एनर्जी तयार होते आणि तीच एनर्जी आपण स्टोअर करतो ह्या कॅपॅसिटर्समध्ये. म्हणजे तिथे इलेक्ट्रिक फील्डमुळे जी काय एनर्जी तयार होणार ती एनर्जी कसली असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. आता इथं जे कॅपॅसिटर्स आपण काय म्हणतो की या कॅपॅसिटरची व्हॅल्यू आपल्याला काय करायची इन्क्रीज
कॅपॅसिटरची. मग ही कॅपॅसिटरची व्हॅल्यू इन्क्रीज कशी होणार आहे, तर इथे तयार झालेल्या पोटेन्शियल डिफरन्स. आता ज्यावेळेस इथे पोलरायझेशन होईल तर त्या पोलरायझेशन मध्ये तिथे असलेलं नेट इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड कमी झालं तर ऑब्विसली पोटेन्शियल सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. आपल्याला माहिती आहे या इथे असलेलं पोटेन्शियल आहे V आणि हिला ग्राउंड केल्यानंतर P2 प्लेटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज -V. तर ते काय तयार होणार आहे, -V1. म्हणजे इथे असलेलं नेट पोटेन्शियल इज V - V1, ज्यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. तर तुमचं तिथे होणारा पोटेन्शियल डिफरन्स काय येणार आहे, V मायनस हे कशामुळे, ह्या दोन प्लेटच्या आतल्या असलेल्या चार्ज तिथे तयार झालेला कॅपॅसिटर C इज न्यू कॅपॅसिटरची असलेली व्हॅल्यू, therefore C is equal to Q divided by new potential V minus V1. म्हणजे तुमचा जो आधीचा जो नेट पोटेन्शियल होता त्यामुळे ह्या प्लेटवरचा पोटेन्शियल काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे तुमचा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर कमी झाली तर याचाच अर्थ काय होणार आहे, कॅपॅसिटर जो तुमचा न्यू कॅपॅसिटर आहे तो आधीच्या कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू पेक्षा जास्त येणार आहे की नाही. कारण इथे असलेला V is greater than V minus V1 is the simple relation. कॅपॅसिटर आणि पोटेन्शियल एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ही व्हॅल्यू कमी झाल्यामुळे तुमचा कॅपॅसिटर इन्क्रीज होतो. आता इन शॉर्ट मध्ये आपण आता पाहू, आपण P1 ही एक पॉझिटिव्ह चार्ज असलेली प्लेट घेतली, त्याच्यावरती असलेल्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू C. आपल्याला कॅपॅसिटरची व्हॅल्यू इन्क्रीज करायची तर त्यासाठी आपण काय करतो, तर P1 च्या शेजारी P2 ही इन्सुलेटिंग कंडक्टिंग मेटल प्लेट आहे की ज्या दोघांमध्ये P1 आणि P2 मध्ये डायरेक्टेड मीडियम आहे, म्हणजे ते डायरेक्टली कनेक्टेड. अशा P2 वरचे असलेले निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज ह्या दोन्ही चार्जची व्हॅल्यू सारखी असली तर ऍक्च्युअल मधलं चार्जची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. आणि ती कसल्याही प्रकारे P1 च्या वर्किंग मध्ये काम करते. तिला वर्किंग मध्ये आणण्यासाठी आपण P2 प्लेटची एक बाजू ग्राउंड करतो, जेणेकरून तिथे तयार झालेले पॉझिटिव्ह चार्ज हे ग्राउंड कडे काय होते, अट्रॅक्ट, म्हणजे निगेटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होते. आणि ते अट्रॅक्ट झाल्यामुळे P1 प्लेटचे पॉझिटिव्ह चार्ज आणि P2 प्लेटचे निगेटिव्ह चार्ज ह्या दोघांच्या चार्जमुळे तिथे एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. आणि इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली म्हणजे तिथे एक प्रकारची पोटेन्शियल एनर्जी तयार होते की जी एनर्जी त्या कॅपॅसिटर मध्ये काय केली जाते, स्टोअर केली जाते. म्हणजे इथे जेवढी जास्त इलेक्ट्रिक फील्ड होईल तेवढा जास्त तिथं असलेलं पोटेन्शियल एनर्जी काय होणार, स्टोअर. आता इथे जे दोन चार्ज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, ह्या दोन पॉझिटिव्ह चार्ज मध्ये पोलरायझेशन होतं आणि त्या पोलरायझेशन मध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड हे काय होणार आहे, डिक्रीज होणार. आणि हे नेट इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीज झालं तर तिथं असलेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल सुद्धा काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. आणि तेच रिलेशन आपण इथे घेतोय. म्हणजे P1 प्लेटवरचं असलेलं पोटेन्शियल V आणि P2 प्लेटवरचं असलेलं पोटेन्शियल -V1 ह्या दोघांच्या सबट्रॅक्शन्स पासून काय तयार होणार आहे, ते असलेलं नेट पोटेन्शियल म्हणजे P1 आणि P2 प्लेटमध्ये तयार झालेलं पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं. कॅपॅसिटर, कॅपॅसिटर इज द रेशिओ ऑफ चार्ज, इलेक्ट्रिकल चार्ज टू इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. मग चार्ज तर तेवढेच आहे, ते तो चार्ज आहे ते चार्ज आहे Q डिवाइडेड बाय V मायनस V1. म्हणजे आधीच्या असलेल्या व्हॅल्यू पेक्षा P1 च्या असलेल्या कॅपॅसिटर व्हॅल्यू पेक्षा P आणि P2 या दोन प्लेटमध्ये तयार झालेल्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय होते, वाढत जाते. आणि तिथे जी एनर्जी तयार होते ती इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये किंवा पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये काय केली जाते, स्टोअर केली जाते. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला कॉम्बिनेशन्स ऑफ कॅपॅसिटर्स. म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॅपॅसिटर हे सिरीज किंवा पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये लावले तर तयार होणाऱ्या कॅपॅसिटरची इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू ही इन्क्रीज होते की डिक्रीज होते ते पाहिजे.
आपण गेल्या वर्षी 11th स्टँडर्ड्स मध्ये रेजिस्टर्स पाहिजे. रेजिस्टर्स आणि कॅपॅसिटरचं काम एक सारखंच आहे, दोन्ही सुद्धा काय करतात, अपोज द फ्लो ऑफ करंट. पण रेजिस्टर स्टोअर द एनर्जी किंवा स्टोअर द चार्ज करत नाही, पण कॅपॅसिटर त्याचं काम करतं ते स्टोअर द एनर्जी करतं किंवा स्टोअर द चार्ज आपण म्हणू शकतो. ज्याप्रमाणे आपण रेजिस्टन्सचं पाहिलं होतं सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन, त्याच कन्सेप्टवर आपण कॅपॅसिटरचं सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन्स पाहणार. नेक्स्ट पॉइंट, कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. तर त्यातलं आपण फर्स्ट कॉम्बिनेशन्स पाहणार आहोत, सिरीज कॉम्बिनेशन. आता सिरीज कॉम्बिनेशन्स मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर कॅपॅसिटर हे आपण सिरीज मध्ये म्हणजे एका निगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल जर कनेक्ट करत गेलो तर त्या होणाऱ्या कॉम्बिनेशनला आपण काय होतं, सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे इथे आपण तीन कॅपॅसिटर घेतले, C1, C2 आणि C3 हे तीन कॅपॅसिटर. तर C1 कॅपॅसिटरची जर आपण निगेटिव्ह प्लेट पाहिली तर ती C2 कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्ह प्लेटला काय केली, कनेक्टेड केली. असं आपण जे सिक्वेन्सली कनेक्टेड करतो त्या कनेक्शन्सला म्हणतो आपण सिरीज कॉम्बिनेशन. आता सिरीज कॉम्बिनेशन्स मध्ये हे जे तीन कॅपॅसिटर आहेत C1, C2, C3 हे तिन्ही कॅपॅसिटर ह्या एकाच पोटेन्शियल डिफरन्सला काय केलेले, कनेक्टेड केले. ह्या एका पोटेन्शियल डिफरन्स मध्ये इथून गेलेला चार्ज हा C1 मध्ये जाणार आहे. C1 मध्ये इथे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते पॉझिटिव्ह चार्ज इथे तयार होणार आहे आणि कॅपॅसिटरच्या प्रॉपर्टीनुसार त्या जर त्याच्या एका प्लेटला पॉझिटिव्ह चार्ज झाला तर दुसऱ्या प्लेटला काय तयार होणार आहे, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इथे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज C1 कॅपॅसिटर्स मध्ये तयार होणार आहे. आता C1 च्या निगेटिव्हला C2 चा पॉझिटिव्ह होणार. तर कॉम्बिनेशन्स ऑफ चार्जच्या नुसार इथे जे निगेटिव्ह चार्ज आहे तेच निगेटिव्ह चार्ज इकडे पॉझिटिव्हला अप्लाय होणार आहे. म्हणजे इथे जेवढे निगेटिव्ह चार्ज आहेत तेवढे इथे पॉझिटिव्ह होणार, म्हणजे इथे तेवढेच निगेटिव्ह. म्हणजे C1 कॅपॅसिटर्स मध्ये जेवढे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार होतात तेवढेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज C2, C3 किंवा तुमचे n नंबर पर्यंत जर कॅपॅसिटर असतील त्यामध्ये तयार होतात. म्हणजे ह्या सगळ्या कॅपॅसिटर्स मध्ये असलेला चार्ज हा कसा आहे, सेम. मीन्स Q इज द चार्ज इन कॅपॅसिटर. तो तिघांच्या मध्ये सुद्धा काय सारखा. पण हा कॅपॅसिटरची असलेली व्हॅल्यू त्या तिन्ही कॅपॅसिटरची व्हॅल्यू वेगळी आहे, C1, C2, C3. म्हणजे तिथे तयार झालेलं त्यांच्यातलं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इच कॅपॅसिटर हे काय असणार आहे, वेगवेगळे. तुमचा चार्ज जरी सारखा असला तरी C1 ची व्हॅल्यू वेगळी. मग तुमचं जे सिंपल इक्वेशन्स आहेत कॅपॅसिटरचे, तर कॅपॅसिटरचं सिंपल इक्वेशन्स काय, ते Q डिवाइडेड बाय V. Means therefore V is equal to Q divided by C1. म्हणजे C1 कॅपॅसिटरच्या अक्रॉस असलेले पोटेन्शियल डिफरन्स काय आलं, V1 Q divided by C1, V2 Q divided by C2 and V3 Q divided by C3. Potential difference across the capacitor C1, C2 and C3. इथे जे तुमचे तीन पोटेन्शियल डिफरन्स तयार झाले V1, V2 आणि V3 हे तिन्ही पोटेन्शियल डिफरन्स हे कुणाच्या अक्रॉस तयार झाले, तर ह्या तीन असलेल्या कॅपॅसिटरच्या. आता हे जे तीन पोटेन्शियल 1, 2 हे तीन पोटेन्शियल कुणामुळे तयार होतात, तर तुमचे असलेल्या टोटल पोटेन्शियल V is equal to V1 plus V2 plus V3. सिंपल. इथे जेवढं पोटेन्शियल असेल तेच पोटेन्शियल तिघात डिवाइड होणार आहे की नाही, एक्स्ट्राचं तर काय येणारच नाही. म्हणून हे जे पोटेन्शियल आहे टोटल पोटेन्शियल V आर डिस्ट्रीब्युटेड इन 3 पोटेन्शियल V1, V2 and V3. Means total potential is equal to additions of V1 plus V2 plus V3. हे तिघांची काय होणार आहे, ऍडिशन्स. तो तुमचे जे नंबर ऑफ कॅपॅसिटर असते त्यांच्या अक्रॉस असलेल्या पोटेन्शियल डिफरन्सची सिंपल ऍडिशन्स होणार आहे. आणि हे जर इक्वेशन जर आपण इथे पुट केलं तर V is equal to Q divided by C1
प्लस Q डिवाइडेड बाय C2 प्लस Q डिवाइडेड बाय C2. आता ह्या एका पोटेन्शियल ह्या तिन्ही कॅपॅसिटर जर आपण एकत्र आणले तर आपली सिंपल डायग्राम कन्वर्ट होईल. इथे असलेला चार्ज हा काय सारखा आहे, पण आता कॅपॅसिटर हे सगळ्यांचे एकत्र येणार आहे की नाही, त्याला आपण काय म्हणतो इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर डिनोटेड बाय C. यस. मग तिथे असलेलं पोटेन्शियल आणि कॅपॅसिटरचं रिलेशन V इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय CS. CS इज equivalent of capacitor in series combination. दोन स्टेप मध्ये डेरिव्हेशन्स तयार होतो. तुम्ही प्रत्येकाच्या अक्रॉस पोटेन्शियल काढले, टोटल पोटेन्शियल म्हणजे प्रत्येकाच्या अक्रॉस आलेले पोटेन्शियलचे ऍडिशन्स, ही व्हॅल्यू इथे पुट करा. Q divided by CS is equal to Q divided by C1, Q divided by C2, Q divided by C3. Means value of equivalent value of capacitor in series combination is the additions of all reciprocal value of capacitor. म्हणजे तुमची सिंपल कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूचे रेसिप्रोकलचे ऍडिशन्स केले पण ते ऍडिशन्स येते ते तुमच्या इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटरच्या रेसिप्रोकलची व्हॅल्यू असते. म्हणजे 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. कॅपॅसिटरच्या सिरीज मध्ये जर आपण लावले तर त्यांची इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू ही कमी होते. म्हणजे तुमची जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे C1, C2 आणि C3 त्याच्यापेक्षा CS are less than by C1, C2 and C3. कोणताही कॅपॅसिटर घेतला तर त्याच्या अक्रॉस असलेली व्हॅल्यू आणि CS ची व्हॅल्यू ही काय होणार आहे, कमी होत जाणार. का तर हे रेसिप्रोकलचं ऍडिशन. इथे तुमचं कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय होते, कमी होते. जर कॅपॅसिटर कमी झालं तर याचा अर्थ त्या प्रत्येकाच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियलचं रिलेशन हे काय होतंय, आपलं चेंज होतं. बरोबर आहे, सिंपल रिलेशन. आता जर तुमच्याकडे n नंबर ऑफ कॅपॅसिटर असतात आणि जर इक्वल व्हॅल्यू कन्सिडर C1 is equal to C2 is equal to C3 up to Cn is equal to C. किती नंबरचे Cn पर्यंत सगळ्यांची व्हॅल्यू C एवढी, तर त्याची इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू काय आहे, 1/CS is equal to 1/C1 plus 1/C2 up to 1/Cn. प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करू. आता हे कुठपर्यंत आहे, अप टू n नंबर पर्यंत आहे. म्हणजे ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर n येणार आहे की नाही. Therefore equivalent capacitor value in series is equal to C divided by n. म्हणजे तुमची ती व्हॅल्यू तेवढ्याच टाइमनी काय होणार आहे, कमी होत जाणार. म्हणजे आता एक्झाम्पल घेतलं तर C1 आणि C2 या दोघांची व्हॅल्यू 3 फॅरेड आहे. 3 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती आलं, 1.5. निम्म्याने कमी झाले. जर 3 कॅपॅसिटर आहे आणि प्रत्येकाची व्हॅल्यू 3 आहे तर काय होणार, 3 डिवाइडेड बाय 3. आन्सर आलं 1. म्हणजे तुमच्या जेवढ्या नंबर्सनी कॅपॅसिटर वाढतात तेवढ्या नंबर्सनी त्याची व्हॅल्यू काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. सिरीज कॉम्बिनेशन्स, सिरीज कॉम्बिनेशन्स मध्ये आपण कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही डिक्रीज करण्यासाठी यूज करतो. इज द सिंपल कन्सेप्ट. सिरीज मध्ये असलेले चार्ज at each capacitor same but potential difference across each capacitors are different. सिरीज मध्ये सगळ्यांचे चार्ज सारखे पण कॅपॅसिटरची असलेली पोटेन्शियलची व्हॅल्यू काय होते, प्रत्येकाच्या अक्रॉस ही बदलत जातं. हा एक डिफरन्स. आता सिरीज नंतर आपण सेकंड पाहणार आहोत पॅरलल
सेकंड कॉम्बिनेशन पॅरलल कॉम्बिनेशन. इथे तीन कॅपॅसिटर C1, C2, C3 आर कनेक्टेड इन द पॅरलल कॉम्बिनेशन. आता पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये काय होतं, जे काय तुम्हाला नंबर ऑफ कॅपॅसिटर दिले जाते त्यांचे सगळ्यांचे पॉझिटिव्ह चार्जची प्लेट ही एकाच पॉइंटला कनेक्ट केली जाते आणि निगेटिव्ह चार्जची प्लेट ही एकाच पॉइंट. म्हणजे इथे कन्सिडर करू की C1, C2, C3 यांची जी सगळ्यांची लेफ्ट साइडची प्लेट आहे ही पॉझिटिव्ह क्यूला जॉईन केलेली आहे आणि C1, C2, C3 ची जी राइट साइडची प्लेट ही सगळ्यांची कशाला निगेटिव्ह चार्ज जॉईन. आणि तिथून हे दोन्ही पॉइंट्स आपल्या मेन पोटेन्शियलला जॉईन. आता ह्या पोटेन्शियल मधून जो चार्ज जाणार आहे ह्या A पॉइंट, हा A पॉइंट्स वरती चार्ज गेल्यानंतर हे चार्ज ह्या तिन्ही डायरेक्शननी काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार. आणि हे डिस्ट्रीब्यूट होताना ते वेगवेगळ्या प्रकारे डिस्ट्रीब्यूट होतं. म्हणजे समजा तर पहिल्या पाथ मधून Q1 गेला, कन्सिडर करू, दुसऱ्या पाथ मधून Q2 आणि तिसऱ्या पाथ मधून Q3. म्हणजे ह्या प्रत्येक कॅपॅसिटरवर अप्लाय झालेले चार्ज इकडे प्लस Q1 मायनस Q1, इथे प्लस Q2, इथे मायनस Q2, इथे प्लस Q3, इथे मायनस Q3. अशा प्रत्येकावरती डिस्ट्रीब्यूट झालेले चार्ज वेगवेगळे. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज लेफ्ट साइडला डिस्ट्रीब्यूट झाले तेवढेच निगेटिव्ह चार्ज राइट साइडला डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजे तिथून पुन्हा ह्या पॉइंटला आलेले चार्ज हे कसे सारखे म्हणजे इथे. आता ज्यावेळेस आपण पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये कॅपॅसिटर लावतो त्यावेळेस त्या प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस तयार झालेलं पोटेन्शियल हे कसं असतं, सारखंच असतं, ते बदलत नाही. म्हणजे जेवढं पोटेन्शियल C1 ला आहे तेवढंच C2 ला, तेवढंच C3 ला आणि तेवढंच तुमचं इथून गेले. म्हणजे ह्या तिघांच्या मधून गेलेलं पोटेन्शियल कसं आहे, कॉन्स्टंट आहे. आणि त्या कॉन्स्टंट पोटेन्शियलमुळे तिथे असलेलं तुमचं चार्ज काय होतं, बदलत जातं. म्हणजे Q1 is equal to C1 into V, Q2 is equal to C2 into V, and Q3 is equal to C3 into V. Means charge across the capacitor C1, C2, C3 are different. And the charge like Q1, Q2 and Q3. The simple concept. आता हे जे चार्ज हे सगळेच्या सगळे चार्ज कुठून आले म्हणजे ह्या Q पासून डिस्ट्रीब्यूट झाले. मीन्स टोटल चार्ज Q is equal to Q1 plus Q2 plus Q3. तर हा Q एवढे चार्ज ह्या तीन ब्रँच मध्ये डिस्ट्रीब्यूट झाले. तर ह्या व्हॅल्यू जर पुट केल्या तर Q is equal to C1V, C2V plus C3. आणि ह्या तिन्ही कॅपॅसिटर पासून एकच तयार होतो, त्याला आपण इक्विव्हॅलेंट म्हणतो CP. ह्या तिघांपासून एकच कॅपॅसिटर झालं की ज्याची व्हॅल्यू काय CP. CP इज equivalent capacitor in parallel combination. आणि त्याचा आन्सर काय येणार आहे, Q is equal to CP into V. is the simple relations. म्हणजे तुमचं Q चे व्हॅल्यू घालते टोटल चार्ज is equal to equivalent of capacitor into potential. ही व्हॅल्यू जर मी इथे पुट केली तर CPV is equal to C1V plus C2V plus C3V. Therefore CP is equal to C1 plus C2 plus C3. म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये तुमचे जेवढे कॅपॅसिटर आहेत त्यांच्या व्हॅल्यूची काय होणार, ऍडिशन्स होणार. म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये तुमची इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही ऍक्च्युअल कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू पेक्षा काय होत जाते, वाढत जाते. म्हणजे किंवा वाढलेली असते का त्यांची सिंपल ऍडिशन्स. CP is equal to C1 plus C2 plus C3. इथे असलेलं त्यांचं इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटरची व्हॅल्यू
ती तुमच्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूपेक्षा इन्क्रीज होते. आता आपण रिलेशन्स पाहू. जर तुमच्याकडे n नंबर ऑफ कॅपॅसिटर आणि त्या सगळ्यांची व्हॅल्यू जर सारखी असेल तर त्याची इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू काय तयार होणार आहे? Cp is equal to C1 plus C2 plus C3 up to Cn. प्रत्येकाची व्हॅल्यू काय? C plus C plus C up to C. किती पर्यंत C ची ऍडिशन होते? n नंबर पर्यंत मीन्स n into C. तर इथे तुमचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही तेवढ्या टाइम्सनी इन्क्रीज होते. म्हणजे दोन कॅपॅसिटर घेतले आणि त्याची व्हॅल्यू जर 3 असेल तर 3 गुणिले 2 6 म्हणजे डबल ने झाले. जर 3 असेल तर 9 म्हणजे 3 टाइम्स जेवढे तुमचे नंबर ऑफ कॅपॅसिटर्स आहेत तेवढ्या टाइम्सनी इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू पेक्षा इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू काय होत जाते? वाढत जाते. इथे सिरीज कॉम्बिनेशन्स आणि पॅरलल कॉम्बिनेशन्स मधलं दोन डिफरन्स. सिरीज कॉम्बिनेशन्स मध्ये चार्ज सारखे होते आणि पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळे होते. तर पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये चार्ज अक्रॉस द ईच कॅपॅसिटर्स आर डिफरंट बट पोटेन्शियल डिफरन्स इज सेम. म्हणजे इथे तुमच्या प्रत्येक कॅपॅसिटरचा चार्ज सारखाच येतो आणि चार्ज वेगवेगळा येतो आणि पोटेन्शियल डिफरन्स हे बदलत जातो पॅरलल कॉम्बिनेशन्स. आता दुसरा डिफरन्स, सिरीज कॉम्बिनेशन्स मध्ये तुमच्या इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही कमी होते, डिक्रीज होते. पण पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये तुमच्या इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटरची व्हॅल्यू इन्क्रीज होते तेवढ्याच टाइम्स. इज द सेम रिलेशनशिप. जर सारख्या व्हॅल्यू असेल तर सिरीज मध्ये तेवढ्याच टाइम्सनी ती कमी होणार आहे आणि पॅरलल मध्ये तेवढ्याच टाइमनी ती वाढत जाणार. इज द सिंपल रिलेशन. असे तुम्हाला दोन कॉम्बिनेशन आहेत, सिरीज अँड पॅरलल. आता हेच कॉम्बिनेशन्स आपण गेल्या वर्षी रेजिस्टन्सच्या फॉर्म मध्ये पाहिले होते. रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स या दोघांच्या कॉम्बिनेशन्स रिव्हर्स झाले. म्हणजे रेजिस्टन्सचं जे पॅरललची प्रॉपर्टी अप्लाय होते ती इथे कॅपॅसिटरला सिरीजला येते आणि रेजिस्टन्सची जी पॅरललची प्रॉपर्टी आहे ती इथे कॅपॅसिटरला सिरीजला, आणि रेजिस्टन्सची जी सिरीजची प्रॉपर्टी ती इथे कॅपॅसिटरच्या पॅरललला अप्लाय होते. रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर हे दोन्ही जरी अपोज द फ्लो ऑफ करंट करत असले तरी इलेक्ट्रिक फील्ड कमी होते. पण कॅपॅसिटर हा स्टोअर्स द एनर्जी चार्ज व तिथे तो पोटेन्शियल डिफरन्स, तो पोटेन्शियल एनर्जी काय करतो? स्टोअर करतो. असं हे दोन सिंपल कॉम्बिनेशन्स आहेत. त्यांचे डिस्टिंग्विश एक्झाम्पल किंवा थेरी क्वेश्चन एक्झाम्पल विचारलं. ओके, लेक्चर्स मध्ये काय सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये द्या आणि चॅनल सबस्क्राइब करा.